तर गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज. आणि झालो आता रेडी. सकाळी दुपार झाली रोजच्यासारखी रेडी झालो आहे. चला आता जाऊन हॉलमध्ये नाश्ता करू. नाश्ता केल्यानंतर मग आजच्या सुंदर अशा दिवसाची सुरुवात करू. मग आजच्या दिवसाचा जो काय रुटीन असेल तो आपल्याला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर राहा कंटिन्यू. चला गाईज. रातचा नाश्ता दूध आणि बिस्किट. तर साधा सिंपल नाश्ता आहे, करूया आणि मग बघू आता पुढं काय कामं आहेत आपल्याला आज. बघा दिवस चालू पण झाला, कामं पण चालू झाली. नाश्ता करून जस्ट बसलेलो. आई बोलते आपल्याला जायचं आहे आमचे जे तिकडे घर आहेत डोकाळीला तिकडे. तर तिकडे काहीतरी रेंटने घरं दिलेत ना आम्ही, तर तिथं काहीतरी थोडा पाणी वगैरे जात नाही. तर बोलते ते बघून येऊ. तिकडं कोणाला तरी कामाला लावून आता आईला घेऊन जायला लागेल तिकडं. असे कामं असतात रोजचे बघा घरात. तर आता माझं काय वेगळंच होतं, पण आता तिकडं जायला लागेल. पहिलं ते करून येऊया. ते करून आल्यानंतर मग आता दुसरं जे आपले काम आहेत तिकडं जाऊया. चला आता केलेली आहे मी उबेर बुक. तर उबेर येते आणि मग आपण जाऊ आता मनोरमा नगर डोकाळीला. आपले जे घरं आहेत तिकडे जाऊन बघू काय इश्यू झाला आहे काय नाही, ते सर्व सॉल्व करून देऊ. कारण आपण घरं रेंटने देते, रेंट घेतो, तर जे काही इश्यू झाला टायमाला आपल्याला करायला तर पाहिजेच. आता जाऊ. चला झालो आता सर्व रेडी, निघालो आता तिकडे जाण्यासाठी. तर गाईज बघा या अशी कामं करायला लागतात. आता आलो आहे रेती आणि सिमेंट घेण्यासाठी. आजचा दिवस असाच जाते वाटतं. ब्लॉग काही शूट करायला भेटणार नाही वाटतं. जे काय तेच दाखवतो तुम्हाला, जो रुटीन आहे तो. आणि हा आजचा माझा रुटीन असा चालला आहे. तर गाईज आपला काम करणारा भाऊ पण एकदम डेंजर आहे. मला घेऊन आला आहे देशी बारमध्ये. तर बोलतो मी पहिला 90 पितो मग काम करणार बोलतो. तर गाईज 12 वाजता आलो होतो मी इथं. 12 नाही 12:30 वाजता. आणि आता वाजायला आलेत 4:45. काय ब्लॉग शूट करणार तुम्ही सांगा. अख्खा दिवस कामामध्ये गेला. तरी आता दीपेश भाऊचा आपल्याला नानाचा फोन आला होता. बोलतो मानकोलीला जाऊ रोशन संतेच्या दुकानात. आता बघूया रोशन संते भेटतो आपल्या दुकानात का नाही. पहिलं घरी जाऊन जेवू. अजून जेवलो नाही दुपारचा, त्याच्यानंतर बघू. चाललो आहे घरी आम्ही. तर घरी जाऊन आपण जेवूया पहिले. भूक लागली भरपूर दुपारपासून. मग बघूया पुढचा कसा काय प्लॅन आहे आपल्याला. जेवायला काय जागा दुपारचं जेवण डाळ भात भाजी किती वाजता खातोय? 4:30. तर जेवून जाऊया आपण बाहेर. आणि काय मंडे साधा सिंपल जेवण आपला. टमाटरची चटणी डाळ भात या. आज आता केलं एक चेंज, कारण कपडे ते माखले होते. आणि मग आता रेनकोट घेतो फक्त वरचा जॅकेट, कारण पाऊस बिऊस आला रस्त्यात तर भिजायला नको. आणि मग आता दीपेश नाना येतोय. जाऊया आपण रोशन संतेच्या दुकानात. बघू भाई भेटतोय का नाही. दुकानात असतो का नसतो ते माहिती नाही, कधी असतो ते पण नाही माहिती. त्याचे 3 दुकान आहेत. तर बघू भेटला तर दाखवेल ब्लॉगमध्ये, नाहीतर जे पाहिजे त्याला ते घेऊन येतो आम्ही. चला गाईज चला जाऊया. मी झोपेंशी नाही उठून आलो. कसा दिसतोय रेनकोट? बादशाह इट्स युअर बॉय बादशाह. जस्ट मानकोलीला पोचलोयच आम्ही. थोडासाच बाकी राहिला आहे ब्रिज क्रॉस करायचा. आणि पावसाने वाट लावली. आता थांबत नाही बसत, जातो. बघू आपण. भाऊ आहे का रोशन भाऊ? आता आलो मानकोलीला. आणि बघा इथं पुढंच आहे रोशन भाईचं दुकान. आणि बघा भाईचा बॅनर लागला समोर. आणि आलोय आणि दुकानच बंद आहे. आता वरती जाऊन बघूया टायमिंग वगैरे आहे का, किती वाजता उघडते का. आज बंदच आहे. आज बघा हा दुकान आहे रोशन भाऊचा.
आणि दुकानच बंद आहे. आम्ही आलो एवढ्या हौशेनी, बाईचं दुकानच बंद आहे. तुम्हाला बॅनर दाखवत आहे बघा, एकविरा मेन्सवेअर, मानकोली नाक्यावर पहिल्या माल्यावर. आता दिपेश नाना फोन लावतोय, बघू उघडणार आहे का नाही. मग नाहीतर मग रिटर्न जाऊ आपण राजभाऊला भेटून. आपला राजभाऊ पण राहतो इथं. आम्ही इथं आल्यावरती चेक केला, बाईचा 7 जुलैला दुकानच बंद आहे आणि बघून ना आलो काय नाही. तर आता क्या करणे का भाई साहेब, आता रिटर्न जावाचा. आता आलो इथपर्यंत, आता डायरेक्ट आपण जाऊ माझी उडाला मॅकडीला जाऊ. त्याला मॅकडीला चालेल, आपण मॅकडीला जाऊ गाईत. आणि काय बोलायचं हा यार समजत नाही. आम्ही लोक आलो घाई घाईत, तुम्हाला कसं दाखवलं ब्लॉगमध्ये. सकाळी गेलो, ते कामं होती म्हणून. त्याच्या नादात काय आम्ही चेकच केलं नाही दुकान चालू आहे का नाही. आणि बाईने बिल टाकले, तो दुकानच बंद आहे 7 तारखेला. आता काय जाऊया आपण रिटर्न. चला चाललो मॅकडीला. तर बघा काय, हा दुकान आहे रोशन भाऊचा आणि हा बंद आहे. तर आता चाललो आम्ही पुढं मॅकडीला. आता परत केव्हा तरी येऊ, बघू. आता याच हप्त्यामध्ये एक राऊंड मारू. आता 2 दिवस बंद आहे, उद्या डायरेक्ट काहीतरी 2 का 3 वाजता शॉप खोलणार आहे. तिन्ही पण शॉप बंद आहे बाईचा, असं नाही का आज बंद आहे. तर आमची चुकी आहे, आम्ही चेक करून आलो नाही. आणि आता पाऊस आम्हाला चेक करून आलाय बरोबर. रेनकोट आणलाय, अर्धाच आणलाय काही. मला वाटलं येणार नाही, आला. जाम बेकार पाऊस आहे, जाम बेकार. आणि हा असा मानकोली नाका. राजभाऊला पण फोन केला, राजभाऊ पण कामावर आहे. आता राजभाऊच्या तरी घरी गेलो असतो, त्याला भेटलो असतो. मला बोलव होता, बोलते घरी जा, आई वगैरे आहे. पण भाऊच नाही, मग काय करायचं जाऊन आपल्याला. तर चला, सहा बेकार पाऊस आणि ही ट्रॅफिक दुनियाभराची, काय बोलणार. आणि बघा पावसाचा कसा एकदम असा काले काले ढग. पुढं पाऊस आहे अजून. अर्धाच रेनकोट आणलाय आणि ही पॅन्ट भिजली. नशे मोबाईल ठेवलेले रेनकोटच्या खिशामध्ये. आणि आपला मोठा दर्या, मोठा दर्यावर चाललोय. आणि पूल जाम धोकादायक आहे काहीच. आता पोचू आम्ही मॅकडीला. मयूर भाऊ पण नाही आपला तिथे, गेलाय तो पंढरपूरला, जसं तुम्ही बघितलं. आता तो निघाला येण्यासाठी. एकविरेला होते ते लोक, एकविरेला. मी झेड फ्लिपमधून शूट करतोय. क्वालिटी बघा झेड फ्लिपची. आणि बघा आयफोनच लॉक झाला आहे. त्याच्या आधी पण एकदा करत होतो, तेव्हा 5 मिनटं टाईम दाखवला, आता 15 मिनटं दाखवलेला. आणि आता परत थांबलो आहे, 15 मिनटं झाले, तर परत 5 मिनटं थांबायला लागतं. का माहिती कसं काय, पासवर्ड टाकते, पासवर्ड खोलतच नाही. आणि आता बघा ही आम्ही ऑर्डर केलेली आहे आणि बसले मॅकडीमध्ये. आता ऑर्डर याची वाट बघू. आणि सगळ्यात मोठा काम हा आहे, हा लॉक नाही झाला पाहिजे, ना तर आपला पूर्ण लफडा होऊन जाईल काहीच. बघा अजून आयफोन आपला झाला नाही अनलॉक. आणि बघा ही आमची मेल आलेली आहे. आता घेतो आम्ही खाऊन आणि मग जाऊया घरी. आणि टेन्शन आलं आहे काहीच. आणि सकाळी बघा आयफोन पडला हातातून आणि इथं फुटला आहे. नशीब त्याचा काही डिस्प्लेचा काही प्रॉब्लेम नाही झाला. हे जिंदगीमध्ये असे सगळे उळाजळ चालू आहेत. आता घेऊया खाऊन आणि मग आपण जाऊया घरी गपचूप. नाहीतर मग जाऊ दुसरं कुठेतरी, बघू. चला आता बघा, आता आयफोन हे केलं आहे. आता बघू आपण पासवर्ड टाकून काय होते. ओ माय गॉड, चला फायनली ओपन झाला आपला भावा. टेन्शन दिलं तर जाम तुम्ही आपल्याला. चला 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 चला, झाला चालू. जय श्रीराम. जय श्रीराम. आता काहीच मॅकडीतून आलो आम्ही बाहेर आणि चाललो आमचा फोटोशूट. जरा टाइमपास चाललेला आहे. आणि बघा आपली गाडी स्वामी समर्थ. आलो आहे गाईच घरी. देवबत्ती वगैरे झाले करून आणि मम्मी जेवण वगैरे बनवायला घेतलं आहे. आता काय नाही, दिवसभर गेला आजचा दिवस असाच वाया. तिकडं गेलो मानकोलीला, तिथं पण टाईमपास झाला. आजचा टाईमपासचाच दिवस होता पूर्ण. आता थोड्या वेळात जेवायचा टाईम होईल तेव्हा आपण बसू जेवायला. मग दाखवतो तुम्हाला आम्ही आजचा सोमवारचा काय मेनू आहे ते. या जेवायला चपाती, कडधान्याची भाजी, शेवेची भाजी, कोशिंबीर आणि शेव केले. गोड गोड स्वीट डिश.
आणि वांग्याची पण काय चटणी केलेली ती मी खात नाही, मला वांगा आवडत नाही. तर या गाईज सगळे जेवायला. आणि आज मंडे स्पेशल व्हेज डिश आजची. गाईज आता जेवून बसले हॉलमध्ये आणि बॉडी बघा. तर आता काय नाही, व्लॉग एंड करूया आजच्या दिवसाचा आणि मग उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये भेटूया. नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूया. चला, गुड नाईट, बाय बाय, जय श्रीराम.